कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। आज दादरमधील गावस्कर सभागृहात मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नावर जनआक्रोश तर्फे महासभेचे आयोजन करण्यात आले होते। महामार्गाच्या रखडलेल्या कामावर संताप प्रतिक्रिया व्यक्त करत विविध संघटनांनी सभेला पाठिंबा दर्शवला। बळीराजा सेना, बहुजन वंचित आघाडी, रेल्वे प्रवासी संघटना अशा अनेक संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या। यावेळी मुंबई गोवा महामार्गावरच गणपती बसवा आणि विसर्जन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर करा असं म्हणत बळीराजा सेनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला। कोकणातील प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी यावेळी कोकणकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। 10 दिवस जो तालुका सांगणार त्या तालुक्याच्या ठिकाणी हायवे वरतीच गणपती बसणार आणि तिथेच सगळ्यांनी उत्सव साजरा करायचा। तिथे उत्सव साजरा करायचा। जे कोकणात जाणार असतील त्यांना आपण विनंती करूया, आवाहन करतोय, कारण का पुढे जाऊ नका, पुढे मृत्यू तुमची वाट बघते, पुढे मृत्यू तुमची वाट बघते आणि इथे गणपती बाप्पा तुमची वाट बघतोय। तर का कुठे जायचंय, पुढे जायचंय की उत्सवाला थांबायचंय तुम्ही ठरवा। आणि 10वा दिवस मात्र सगळ्यांनी मोठ्या ताकदीने बायका मुलांसहित, आई वडिलांसहित, म्हातारे सौतारे कोण पण असू दे, प्रत्येकाने स्वतःला गणपतीच्या शेवटच्या दिवशीचा उत्सव या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचं निवासस्थान वर्षा बंगलाचे मुंबईत आहे, त्या ठिकाणी शेवटच्या दिवशी आपण गणपती उत्सव साजरा करायचा आणि तिथून नेऊन समुद्रावरती तिथे विसर्जन करायचं। मग बघूया कोणाचं विसर्जन होतं ते। आजचा हा जनाक्रोश हा शासकीय यांच्या विरोधात हा मुंबई गोवा महामार्गात 17 वर्ष रखडलाय आणि हा कसा पूर्णत्वावरती जाईल त्याच्यासाठी होता। आणि ह्याच्या पुढे कोकणकरांसाठी एक जनजागृती म्हणून आम्ही पुढे कसे आंदोलन करणार आहोत आणि पुढे आपल्याला काय करायचं आहे आणि आंदोलन कसं करायचं आहे। आता गणपती येते तर त्या गणपतीत आपण काय आंदोलन करणार आहोत? होय, आता इथे या सभेमध्ये ठरलंय गणपतीमध्ये आपण असंच आंदोलन करणार की त्याचे आपण जिथे जिथे तालुक्यामध्ये आपण तिथे गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करायचा आणि शेवटच्या दिवशी आपले मुख्यमंत्री आहेत त्यांच्या घराच्या समोर जाऊन विसर्जन करायचं।